देशातील 30 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या जिल्हा कृषी हवामान केंद्र सध्या केंद्र सरकारनं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळं देशातील जे 199 जिल्हा कृषी हवामान केंद्र होते त्यातले जे तज्ज्ञ शास्त्रज्ञ होते त्यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी उपासमारीची वेळ येणार आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत बुलढाणा जिल्हा कृषी हवामान केंद्राचे विशेषज्ञ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काय नेमका केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की ज्यामुळे तुमच्यावरती तुमच्यासारख्या अधिकारी कर्मचाऱ्यावरती या ठिकाणी कुऱ्हाड कोसळणार आहे? भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या समन्वयाने जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची 2018-19 मध्ये संपूर्ण भारतात 199 जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवरती स्थापना झाली आणि 2018-19 पासून 2023-24 या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत ही सेवा अविरत यशस्वीपणे उत्तमपणे 199 जिल्ह्यामध्ये कृषी हवामान तज्ज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक यांच्या मार्फत पार पाडण्यात आलेली आहे। परंतु भारतीय हवामान विभागाच्या भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाच्या प्रमुखांच्या मार्फत जारी केलेल्या आदेशपत्रानुसार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पासून जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची सेवा बंद करण्याचे आदेश संपूर्ण भारतामध्ये प्राप्त झालेले आहेत। मला सांगा की नेमकं जे जिल्हा कृषी हवामान केंद्र हे नेमकं काम कसं करत होतं, शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचत होतं? भारतीय हवामान खात्यामार्फत जिल्हा कृषी हवामान केंद्राला आठवड्यातून 2दा दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी हवामानाचा 5 दिवसीय अंदाज प्राप्त व्हायचा तालुकानिहाय, आणि मग हा हवामानाचा 5 दिवसीय तालुकानिहाय अंदाज प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्रातील कृषी हवामान तज्ज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक हे 2 मनुष्यबळ त्या जिल्ह्यातील तालुक्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका पीक निहाय आणि परिस्थितीनिहाय हवामान परिस्थितीनिहाय तयार करायचे शास्त्रोक्त पद्धतीने। आणि ही हवामान आधारित पत्रिका कृषी सल्ला पत्रिका रिजनल लँग्वेजमध्ये प्रादेशिक भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये ही असंख्य शेतकऱ्यांपर्यंत लाखो शेतकऱ्यांपर्यंत सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे पोहोचवली जायची, ज्या माध्यमातून शेतकरी बांधव त्यांच्या शेतीचं अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आणि योग्य वेळी आणि पूर्वनियोजित चांगल्या प्रकारचं नियोजन करायचे। असा एक प्रश्न आहे की आता तुम्ही 199 केंद्रातले प्रत्येकी 2 अधिकारी आहेत, त्यांचं भवितव्य काय असणार? काही सरकारने काही ठरवलं, शासनाने काही तुम्हाला सांगितलं संदर्भात? नाही, हा जो आदेश प्राप्त झालेला आहे भारतीय हवामान खात्याकडनं यामध्ये आमच्या पुढील तजवीजीविषयी अजिबात कुठलाच उल्लेख केलेला नाही। त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 29/2/2024 पासून आपल्या सर्व सेवा खंडित करण्यात येत आहेत। तर या पत्रामध्ये आमच्या पुढील उदरनिर्वाहासाठी कुठलाच उल्लेख केलेला नाही आणि अचानकपणे आकस्मिक कुठलीही पूर्वसूचना न देता असा हा भयावह निर्णय आमच्या पदरी पडलेला आहे। तर यामुळे आता तुमचा आकस्मिकपणे निर्णय तुम्हाला सांगितला गेला, पत्र आलंय तसं, मात्र पुढची भूमिका तुमच्या काय असणार आहे तुमच्या लोकांची? यामध्ये आता आम्ही म्हणजे भरपूर वेगळ्या प्रकारे भिन्न मार्गाने प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मंत्री महोदयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहिजे त्या अंशी आमच्या पदरी सरकारमार्फत किंवा मंत्री महोदयांमार्फत यश आलेलं नाही आहे। तर त्यामुळे आता शेवटचा एक पर्याय आमच्यासाठी खुला आहे की कायदेशीर मार्गाने आम्हाला आमचा हा लढा लढवायचा आहे। तर आम्ही सर्व भारतातील जिल्हा कृषी हवामान केंद्रांनी हा निश्चय केला आहे की आता इथून पुढची जी लढाई आहे ती कायदेशीर मार्गानेच लढवायची आहे। कायदेशीर मार्ग म्हणजे नेमका काय? तुम्ही न्यायालयात जाणार की आणखी दुसरं काय? नाही, आम्ही आता न्यायालयातच जाणार आहे। प्रत्येक राज्यातील जे जिल्हा कृषी हवामान केंद्र आहे ते त्या राज्यातील उच्च न्यायालयाच्या मार्फत हा लढा लढवतील। नक्कीच। तर हे होते बुलढाणा जिल्हा कृषी हवामान केंद्राचे विशेषज्ञ। जर का येत्या 29 तारखेच्या त्यांच्याबद्दल काही सरकारनं निर्णय घेतला नाही तर पुढील काळामध्ये म्हणजे येत्या काळामध्ये ते न्यायालयात जाण्याची विचार करतायत। कॅमेरामन धीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।